बीड जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे जिल्ह्यातील 143 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले, तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्हीही धरणात मुबलक प्रमाणात पाणी असताना बीड शहरवासियांना 15 दिवसाला नळाला पाणी येते। त्यामुळे याचा नाहक त्रास बीडकरांना सहन करावा लागतोय। त्यामुळे बीड शहरातील नागरिकांना प्रत्येक 8 दिवसाआड पाणी पुरवठा करावा, यासाठी नगर परिषदेच्या वतीने प्रयत्न करावेत अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते। याविषयीचा हा एक स्पेशल रिपोर्ट। बीडमध्ये धरण उशाला आणि कोरडघशाला अशी परिस्थिती। धरणात मुबलक पाणी, तरीही पाण्यासाठी वणवण। 143 प्रकल्प ओव्हरफ्लो, मात्र 15 दिवसाआड पाणी पुरवठा। बीडमध्ये यंदा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की अक्षरशः पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। जिल्ह्यातील 143 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले, तर बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्हीही धरणात मुबलक पाणी साठलं। त्यामुळे बीडकरांची पाण्याची चिंता मिटेल अशी अपेक्षा होती, मात्र जे झालं ते याच्या उलटच। बीडमध्ये अनेक वर्षांपासून जी परिस्थिती होती तीच परिस्थिती पाहायला मिळतीये। दर 15 दिवसांनी शहराला पाणी पुरवठा केला जातोय, त्यामुळे धरण उशाला आणि कोरडघशाला अशीच परिस्थिती बीडमध्ये निर्माण झाली आहे। तर नगरपालिकेचे नगरसेवक नूतन आलेले आहेत। आमचे कर्तव्यदक्ष शैलेश फडसे साहेब अत्यंत सुंदर आहे आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी ह्या बाबतीमध्ये प्रश्न उठवलेला आहे। पाण्याचं निर्जंतुकीकरण, फिल्ट्रेशन प्लांट आणि पाणी कमीत कमी 3 ते 4 दिवसाला यावं, हे माझ्यासमोर त्यांनी आश्वस्त मला केलेलं आहे। पाणी मला 3 दिवसाला 4 दिवसाला येणं आहे। आमच्याकडे साठवण नाही, आम्ही गरीब माणसं आहेत, फकीर माणसं आहेत आमच्याकडे साठवण घ्यायला मोठमोठे बॅरल नाहीत, काही नाही, टाक्या नाहीत। योगेश क्षीरसागर यांच्या कालावधीत 15 दिवसाला पाणी येत होतं। आता आमदार विजयसिंग पंडित यांच्याकडे ही नगर परिषद गेली आहे, मात्र आता 20 दिवसाला पाणी येतंय। आमदार विजयसिंग पंडित हे त्या ठिकाणी जातात, फक्त फोटो सेशन करतात। नगर परिषद निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता ते करत नाहीत असा रोष नागरिकांनी व्यक्त केलाय। तर आमदार विजयसिंग पंडित फक्त आश्वासनांची खैरात वाटत आहेत। जर आम्हाला वेळेवर त्यांनी पाणी दिलं नाही तर आम्ही त्यांच्या घरात पाणी सोडू असा संतप्त इशारा देखील नागरिकांनी दिलाय। पहिले पण क्षीरसागराच्या ताब्यात 15 दिवसालाच पाणी येत होतं आणि ह्या निवडणुकीमध्ये पंडित गटाकडे नगरपालिका गेली आहे। तर ह्या वेळेस बी आता 15-20 आता ते गेल्या वेळेस तरी 15 दिवसाला होतं, आता ह्या वेळेस 20 दिवसाला पाणी सुटतंय आणि ते बी अर्धा-एक तासासाठी। माझी एकच अपेक्षा आहे, ह्यांनी जर आम्हाला 1 दिवसाआड पाणी नाही दिलं तर आम्ही ह्यांच्या घरामध्ये पाणी सोडू। बीड शहराला 15 दिवसाला पाणी येतं, तर काही भागात 1-1 महिन्यांनी पाणी येतंय। काही भागात तर पाईपलाईन असून देखील सुरळीत पाणी येत नाहीये। माजलगाव बॅकवॉटरचं देखील पाणी बीड शहराला पुरवलं जातं, मात्र त्याचा सुरळीत पाणी पुरवठा होत नाही। बीड शहरातील ज्या पाण्याच्या टाक्या आहेत याची पाहणी बीड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि आमदार विजयसिंग पंडित यांनी केलेली आहे, मात्र बीड शहराला पाणी पुरवठा वेळेत करावा अशी नागरिकांची मागणी आहे। बीड शहरात 26 प्रभाग आहेत, या प्रभागाला पाणी पुरवठा व्यवस्थित करावा। सध्या 15 ते 20 दिवसाला पाणी येत आहे, 8 दिवसाला पाणी यावं ही आमच्या अपेक्षा आहे अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे। आपल्या बीड शहराच्या नगरपालिकेला पाणी पुरवठा हा 15 दिवसाला पाणी सोडलं जातं। काही भागामध्ये 1-1 महिना पाणी येत नाही आणि राहिला प्रश्न पाण्याचा, तर बीडला बॅकवॉटरचं पाणी जे आलेलं आहे तर त्याचा व्यवस्थित पुरवठा सध्या केला जात नाही। आमची एक मागणी आहे, विनंती आहे, ज्या प्रकारे तुम्ही पाहणी केलेली आहे साहेब, त्या प्रकारे तात्काळ पाण्याचा पुरवठाही करण्यात यावा। नगरपालिका निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर आता आमदार विजयसिंग पंडित यांनी पाणी उपसा करणाऱ्या ठिकाणापासून ते पाणी वितरण प्रणालीपर्यंत सर्व ठिकाणचा आढावा घेतला असून आता ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या त्या दुरुस्त करून बीडकरांना किमान 4 दिवसाला पाणी मिळेल अशा पद्धतीने उपाययोजना करणार असल्याचं आमदार विजयसिंग पंडित यांनी सांगितलंय। बीड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा होत नाही, यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। गेल्या 40 वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबाकडे सत्ता होती, मात्र त्यांनी नागरिकांना वेठीस धरलं। दररोज माजलगाव धरणातून लाखो लिटर पाणी बीड शहराकडे पाठवलं जातं, मात्र हे लाखो लिटर पाणी जातंय कुठे असा प्रश्न या निमित्ताने आमदारांनी उपस्थित केलाय।
40 वर्षाच्या कालखंडामध्ये इथं काय या नगरपालिकेमध्ये आणि तिथल्या व्यवस्थापनामध्ये बोजवारा उठला आहे हे सगळ्या गोष्टी आता समोर येतात. बोलण्याची त्या ठिकाणी गरज नाही. पण आता आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ही झालेली जी काही घाण आहे ती साफ करून ह्या ज्या काही याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत या दुरुस्त करून बीड शहराला शहरवासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल यासाठी आम्ही सगळी ही जी काही काउन्सिल आहे हे सगळेजण प्रयत्न करणार आहोत. दरम्यान पाहायला गेलं तर बीड शहराला 2 धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मुख्य धरण म्हणजे बिंदुसरा धरण, त्यानंतर माजलगाव बॅकवॉटरचं पाणी देखील बीड शहराला पाईपलाईनद्वारे सोडलं जातं. मात्र 15 ते 20 दिवस शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे नागरिकांनी आता नगर परिषदेकडे 8 दिवसाला पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. इतर नागरिकांनी देखील आता नगर परिषदेकडे मागणी केली की 15 दिवसाला जे पाणी येतं ते आम्हाला 8 दिवसाला सोडावं आणि येणाऱ्या काळात नगर परिषद कशा पद्धतीनं हे पाणी व्यवस्थित बीड शहराला पुरवठा करते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण नुसतं तलाव उशाला आणि कोरडं घासाला अशी परिस्थिती होता कामा नये. त्यामुळे आता नगर परिषद कशा पद्धतीनं याच्याकडे पाहते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.